हा जाम बघा, जसा आपल्याला बाहेर मिळतो ना, अगदी सेम तसाच झालेला आहे. आणि जाम घट्टसर होण्यासाठी किंवा जाम जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये कोणतं प्रिझर्वेटिव्ह वापरायचं हे काय आपल्याला अजूनपर्यंत जर माहिती नसेल ना, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा आहे ना, कोणतं नेमकं प्रिझर्वेटिव्ह वापरायचं हे अगदी सहज कळून जाईल. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. सुरुवात आहे ना आंब्यापासून करायची. तर आंबा नेमका कोणता घ्यायचा, तर बघा, कोणताही जाम बनवण्यासाठी, फक्त कोणताही नाही म्हणजे आंब्याचा जाम बनवण्यासाठी आहे ना, आंबा शक्यतो कडक बघून घ्यायचा आणि तोतापुरीचा आंबा घ्यायचा. कुठलाही आपण बऱ्याचदा गोटी आंबा किंवा एखादा हापूस आंबा घेतो. हापूस आंब्याचा सुद्धा जाम छान होतो. पण जो गोटी आंबा असतो, बरेच आंब्याचे प्रकार असतात, पण त्यातली त्यात जो तोतापुरी आंबा असतो ना, त्याचा जाम एक नंबर लागतो. तरी या आंब्याची आहे ना आपल्याला वरची सालं काढून घ्यायची आहेत आणि सालं काढण्या अगोदर आहे ना, हा आंबा आपल्याला एक अर्धा तास तरी आहे ना पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आंब्याची जी गरम तासीर असते ना, त्याच्यामुळं जाम जो आहे ना तो खराब अजिबात होत नाही. ही पहिली टीप आहे बरं का. आता हा वरची सालं काढून झाल्यानंतर अगदी ओबडधोबड आपल्याला हा आंबा कट करून घ्यायचा आहे आणि हा आंबा तसाही आपल्याला शिजवूनच घ्यायचा आहे. त्याच्यामुळं जितक्या तुम्ही मोठ्या ठेवाल ना तितक्या फायद्याच्या, आणि जितक्या बारीक कराल ना तितक्या सुद्धा फायद्याच्या या फोडी. आता बघा, सगळ्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत आणि या फोडी आहेत ना आपल्याला एका छोट्या कुकरमध्ये घालून घ्यायच्यात. कुकरमध्ये हा आंबा आहे ना पटकन असा गाळ होतो आणि एकसारखा शिजला जातो. बऱ्याचदा आपण कढईमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो, पण तसं न करता आहे ना, एकदा असा कुकरमध्ये बनवून बघा, पटकन शिजला जातो आंबा. आता इथं काही खडे मसाले घेतलेले, 2 लवंगा, 3-4 काळी मिरी, अगदी अर्ध्याला पण अर्धा म्हणजे चिमूटभर म्हणलं ना तरी चालेल, मेथी दाणे घेतलेले आणि एक छोटासा जावेत्रीचा तुकडा आणि अगदी छोटासा आहे ना दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. यामध्ये ना आपल्याला 1 कप पाणी घालायचं. 1 कप पाण्यामध्ये ना हा आंबा चांगला असा गाळ होतो आणि याच्यावर लीड लावायचे आणि पहिली मोठी आचेवरती शिट्टी काढून घ्यायची एक, आणि बाकीच्या ज्या शिट्ट्या आहेत ना 3, या आपल्याला मीडियम हीटवरती काढून घ्यायच्यात. गॅस पूर्ण म्हणजे कुकर पूर्ण थंड झाला ना की आपल्याला कुकर उघडून बघायचं आहे. तर बघा, कुकरमधला आहे ना आंबा एकसारखा असा गाळ झाला होता आणि असाच आंबा आपल्याला पाहिजे जॅम बनवण्यासाठी. आता इथं ना मी एक गाळण घेतलेली आणि खाली एक बाउल ठेवलेला आहे आणि हा आंबा आहे ना आपल्याला असा गाळून घ्यायचा आहे. जसं आपण पुरण गाळून घेतो ना, सेम तसं. जर अशी चाळण नसेल ना तर पुरण यंत्रावरती सुद्धा करू शकतात, त्याच्यावर सुद्धा अगदी पटकन असा हा गाळून निघतो आंबा. आणि गाळून घेतलेल्याचा एक फायदा तुम्हाला सांगते. तर यामध्ये जे खडे मसाले घातलेत ना आपण, त्याचा फक्त फ्लेवर उतरतो या जाममध्ये आणि जामचा फ्लेवर सुद्धा इतका भारी येतो ना, खरं सांगते. खरं तर आहे ना, या महिन्यामध्ये हा आंब्याचा जाम बनवण्याची ही दुसरी वेळ आहे माझी, कारण हा जाम माझ्या घरामध्ये ना जास्त दिवस राहतच नाही. बनवला ना दुसऱ्या दिवसापर्यंतच भरणी आहे ना अगदी अर्धी होऊन जाते, इतका जाम हा छान होतो आणि फ्लेवरसुद्धा खूप भारी येतो या जामचा. आता हे छान असं गाळून घ्यायचं आहे आणि यातला जो चोथ्या राहतो ना, हा चोथ्या आपल्याला फेकून द्यायचा आहे. तर हा आंबा आहे ना मी संपूर्ण असा गाळून घेते. तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय. चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा. तुम्ही या अगोदर कधी या पद्धतीनं जाम बनवलाय का, नक्की कळवा मला, कारण हे जाणून घ्यायला ना मला खूप जास्त आवडेल बरं का. आणि काही जण आहे ना खूप छान छान असे कमेंट्स करतात, त्यांच्या कमेंट्स वाचून आहे ना खूप छान वाटतं बरं का. आता हा सगळा गर आहे ना मी काढून घेतलेला आहे आणि हा गर जो आहे ना तो आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून साखरेचा जो परफेक्ट अंदाज आपल्याला बांधता येतो. तर इथं मी ज्या कपानी पाणी घातलं होतं त्याच कपानी हा गर सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर बघा, 2 कप जर गर भरला ना तर त्याच्यासाठी आहे ना आपल्याला 1 कप साखर घालायची. साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं, कारण आपण इथं जाम बनवतोय, गुळ आंबा बनवत नाहीये किंवा साखर आंबा अजिबात बनवत नाहीये. तर इथं एका कढईमध्ये ना हा सगळा गर काढून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो ठेवली होती मी. पहिल्यांदा कढई पूर्ण गरम करून घेतली,
मगच यामध्ये गर घालून घेतलेलं आहे. आता 2 कप गरासाठी 1 कप साखर घालून घेतलेली आणि ही साखर आहे ना आपल्याला पूर्ण अशी विरघळून घ्यायची. बऱ्याचदा काय होतं ना की साखर घातल्यानंतर गर जो आहे ना तो अगदी पातळसर होऊन जातो आणि थोडीशी मनात धाकधुकी निर्माण होती की आपला जो जाम आहे ना तो व्यवस्थित झालाय की नाही. पण बघा, जसा जसा हा गर घट्टसर होत जातो ना तसं तसं ना साखर पूर्ण छान अशी शिजली जाते. आणि जर साखर शिजली नसेल ना तरी सुद्धा आहे ना आंब्याचा जो जाम आहे ना तो पटकन 100% खराब होतो. आता यामध्ये ना थोडासा फूड कलर घालते. तर मला आहे ना अगदी थोडासा घातला मी, पण मला जास्तच कमी वाटला म्हणून परत थोडासा मी घातला. फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण फूड कलर घातल्यामुळे ना याला रंग खूप छान येतो. आणि जसा मार्केटमध्ये रंग असतो ना मँगो जामला, अगदी सेम तसाच येतो बरं का. तर पहिले 2 मिनटं आणि नंतरची 2 मिनटं अशी 4 मिनटं आहे ना टोटल एकाच डायरेक्शनमध्ये ना हा पल्प चांगला असा शिजवून घ्यायचा आहे. आणि हा पल्प कितपत शिजलाय किंवा आपला जाम तयार झालाय की नाही हे कसं ओळखायचं हे तुम्हाला आहे ना मी पुढं सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. आता बघा, हा पल्प एका डायरेक्शनमध्ये फिरवल्यानंतर आहे ना थोडंसं चमच्याने आहे ना असं उचलून बघायचं, म्हणजे थोडंसं चेक करून बघायचं. तर हा पल्प आहे ना बघा एका डायरेक्शनमध्ये पटापट असा पडला जातोय. तर आपला अजून आहे ना हा जाम तयार झालेला नाही आहे. फ्लेवरसाठी आहे ना इथं 2 वेलच्या मी अशा तोडून टाकलेल्या. तुम्ही वेलची पूड असेल ती घातली ना तरीसुद्धा चालू शकते. पण असं वेलची घातली ना तर तो जामला आहे ना एक फ्लेवर खूप भारी येतो. जर वेलची नसेल ना घालायची तर तुम्ही इथं ना केसरसुद्धा घालू शकता. केसरचं दूध वगैरे घालायचं नाही आहे, नाहीतर मग जाम पटकन असा खराब होतो. तर बघा, जाम मी आहे ना चेक केल्यानंतर हे जे लिक्विड एका डायरेक्शनमध्ये अगदी पटकन पडलं जाते, म्हणजे रिबिन कन्सिस्टन्सी आहे ना त्यामध्ये पटकन पडलं जाते. तर हे जाम आहे ना आपला तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता इथं ना मी अगदी अर्ध्या चमच्याला पण थोडासा विनेगर घातला आहे. विनेगर घातल्यामुळे काय होतं ना, एकतर हा जाम आहे ना 2 महिने आरामात राहतो आणि शिवाय ना जामला बघा कलरसुद्धा आहे ना असा वेगळा आलेला आहे याला. तर हा जाम आहे ना विनेगर घातल्यामुळं टिकतोच आणि शिवाय त्याचा फ्लेवरसुद्धा खूप भारी येतो. तर ही टीप आहे ना तुम्हाला या अगोदर माहिती होती का? आणि जरी तुम्हाला माहिती असेल ना तरीसुद्धा मला तुम्ही कळवा की हो आम्हाला आहे ना ही टीप माहिती होती बरं का. तर इथं हा जाम आहे ना चेक करूया. तर इथं एक छोटी प्लेट घेतलेली, प्लेटवरती थोडंसं लिक्विड घातलेलं आहे जामचं आणि असं हाताने आहे ना चेक करायचं. तर बघा एकाच साईडला आहे ना ते तसंच बसलं जाते, अजिबात पसरलं जात नाही किंवा लिक्विड फॉर्ममध्ये आहे ना ते बाहेर असं खालच्या साईडला ओघळतसुद्धा नाही आहे. म्हणजे हा आपला जाम जो आहे ना परफेक्ट तयार झालेला आहे. आणि हा जाम तुम्ही आहे ना संपूर्णपणे थंड करून घ्यायचा. आता हा जाम बघा संपूर्ण थंड झाल्यानंतर मस्त असा दाटसर झालेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवला ना अजून दाटसर होतो. जसा जसा थंड होतो ना तसा तसा आहे ना अगदी जास्त दाटसर होऊन जातो. तर हा जाम तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करू शकता किंवा प्लास्टिकमध्ये सुद्धा करू शकता. माझ्याकडं काय आता बॉटल नव्हती, कारण माझा थोडासा जाम शिल्लक होता, म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना इथे एका बाउलमध्ये हा जाम स्टोअर करून ठेवणार आहे तात्पुरता. पण माझी जी बरणी आहे ना रिकामी झाल्यानंतर हा जाम मी बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर हा जाम बघा, बघितल्या क्षणी आहे ना जामची कन्सिस्टन्सी लगेच कळतो की हा जाम कसा झाला आहे तो. तुम्ही या अगोदर जर ट्राय केलं नसेल ना नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही जामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत.